बातमी आहे वाशीमधून। वाशीमध्ये विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। शिक्षणासाठी नदीपात्रातून जीवघेणा प्रवास सुरू आहे, तर रुग्णांनाही खांद्यावर न्यावे लागते। वाशीमधील आपण ही दृश्य पाहतोय। वाशीमध्ये विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। शिक्षणासाठी नदी पात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे फोन लाईन वरून जोडलेत। प्रफुल्ल, काय अधिकची माहिती? नीलम, गावकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून या जीवघेण्या प्रवासाला सामोरं जावं लागतंय। बुलढाणा जिल्ह्यातील सोनाकी गाव आहे आणि लागूनच वाशिम जिल्हा आहे। नदीच्या पलीकडे गोहेगाव आहे आणि इकडून तिकडे ये जा करण्याकरता गावकऱ्यांना मोठी कसरत करत हा जीवघेणा प्रवास या नदीतून करतोय। 12 महिन्यापैकी तब्बल 10 महिने या नदीला पाणी असतं, त्यामुळे अनेकदा पाण्यात भिजल्यामुळे या शाळकरी विद्यार्थ्यांना, गावकऱ्यांना अनेक आजारांना देखील सामोरं जावं लागतं। सातत्याने प्रशासनाकडे मागणी करून देखील या मागण्यांकडे कोणीही लक्ष देत नसल्याचं या ठिकाणी कळतंय। कारण की 2 जिल्ह्यांची ही बॉर्डर आहे आणि बॉर्डरवर नेमकं लक्ष कोणी घालायचं? कारण की वाशिम जिल्ह्यामधील मतदारसंघ वेगळा पडतो आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये मतदारसंघ वेगळा पडतो। त्यामुळे सातत्याने गावकरी ही मागणी करत असताना देखील त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होते। शाळकरी विद्यार्थी आपण पाहतो दृश्यामध्ये कशा पद्धतीने त्या याच्यावर बसून ते प्रवास करतात। त्यामुळे अनेकदा या ठिकाणी हे संपूर्ण प्रसंग जे आहे जीवावर देखील बेतत असल्याचं गावकऱ्याकडून सांगितलं जात आहे। सातत्याने मागणी करून देखील मागणी मान्य का होत नाही असा प्रश्न गावकरी त्यांच्या प्रतिनिधी जे आहे लोकप्रतिनिधी त्यांना विचारतात। मात्र अशा संपूर्ण जीवघेण्या प्रवासातून जर एखादा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असेल, हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळे गावकऱ्यांची मागणी केव्हा मान्य केल्या जाईल असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। नीलम, धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।